हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम ब्लॉगिंग टुडे. ही आहे माझी लग्न अगोदरची दिवाळी आणि मी ना आता इथून घेऊन आले कलर्स. दरवर्षी आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत जागून रांगोळी काढतो, त्याच्यामुळे कलर्स घेऊन आले. पणत्या अजून घेऊन आलेत एक्स्ट्राच्या. आणि आज संध्याकाळी आम्ही तन्या आणि मी रात्री बघा 7 वाजले 7:30 वाजलेत आणि आता तन्या आणि मी रात्री जेवून वगैरे रांगोळी काढायला बसू. सी हे असं मॅपिंग वगैरे सगळं आता माझं करून झालंय. जेवायच्या अगोदर आम्ही काय नेहमी करतो, दरवर्षी काय करतो की आम्ही जेवून झाल्यानंतर बसतो, त्याच्यामुळे आम्हाला 2-2:30 असे वाजतात. त्याच्यामुळे ह्या वेळेस मी जेवणाच्या अगोदरच मी हे सगळं आखून घेतलंय, जेणेकरून फक्त रंग भरायचं काम आहे आणि ते लवकर आटपून लवकर झोपू, कारण उद्या मला परत ओपीडीला जायचंय. लवकर म्हणजे लवकर उठायचंच आहे, उद्या दिवाळी पहाट असल्या कारणाने, पण लवकर उठून मला परत ओपीडीला पण जायचंय. तुझं काय चाललंय? हे मी टाकणार आहे नंतर म्हणशी की का दिदी टाकलं, अशी सगळी नाटकी मी टाकणार आहे. तन्या सगळं दिसतंय की तो हातामध्ये काहीच नाही घेतलंय. दे शर्म करू शर्म. अरे दे थांब, अगं ओपन तर करू दे. देवा नीट टाका, जरा शार्प टाक. हे असं असं नको टाकू. शराब अरे जा भात कर, जा मी करते. तुला काय जमणार ग? हे आर्ट आहे, आर्ट. तू आर्ट माझ्याकडून शिकली. तुमच्या घराण्याला आर्टिस्ट मी आहे म्हणून सापडला. जिल्ह्यात नंबर आला ना, तुझा कुठे आला? पेपरात आलं नाव माझं पण आलंय. काय टाकू दे, थोडीशी ऍक्टिंग करते जाते. अरे तिची मेमरी ऍक्टिंग करते जाते असं बोलली ही. अरे नाही, मला दुसरं काम आहे ना, मी येणार आहे परत. तुझं हे एवढं एकटीने होणार पण नाही. इथे पिन आहे, स्टेपलरची पिन आहे. हाच कलर आहे ना इथे? हा ग, तर दुसरा कलर तरी आहे का तुझ्याकडे? ह्यात नाहीये कलर. पडत नाही ग, पडतय थोडे असे हे आहेत कलर, पडतय. मला तर पाडता येत नाहीये. तुला जे येतं ते करत नाही आणि जा इथून. दरवर्षी आमची भांडणं होतात. मागच्या वर्षी झालेली का ग? दरवर्षी होतात. थोडीशी झालेली. मी या साईडने टाकायला लागले कलर, पण तू चिडली. हा, त्याच्यामुळे दरवर्षी आमची भांडणं होतात. आता ह्या वर्षी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी भांडणं आमची होत आहेत की नाही ते बघू. जेवून बसतो तर भांडण होणार नाही का? तुला भूक लागले? गाईस, तुम्ही असे डोळे ना हे असे छोटे करून बघा, म्हणजे तुम्हाला 3D इफेक्ट दिसेल ना. असं सतत बघ, इथे सतत बघ ह्याच्याकडे, म्हणजे तुला 3D इफेक्ट दिसेल असं. नाईस. आणि यावेळी रांगोळी खूप छान आली, सुंदर, कारण आपण लवकर स्टार्ट केलंय म्हणून. आणि मोस्ट मीच रांगोळी काढली, त्याच्यामुळे ना आमच्यामध्ये भांडण झाले नाहीत, कारण तन्या आणि मी एकत्र जास्त वेळ नव्हतोच, कारण मी जेवण बनवत होते. हा, आणि जेवण बनवत होती म्हणून नव्हती, पण तरी पण मी रांगोळी काढली ही जास्त. आणि ना शेवटला आली, शेवटला तरी पण थोडीफार होता राहिली. आर्ग्युमेंट्स होते ते, पण भांडण नव्हतं. ह्या साईडची रांगोळी आहे ना, मी मोस्टली काढली. हा, येस. आणि ह्या साईडची तू काढलीस. या म्हणजे इथून असा कोपरा मी काढलाय. काही वाटत नाही, काही वाटत नाही, काही वाटत नाही, काही वाटत नाही. 3D इफेक्ट मध्ये खूप सुंदर दिसते. कट 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 कट. गाईज, ह्या वेळेला आमची रांगोळी 11:15 सगळी झाले कम्प्लीट. आणि दरवर्षी काय होतं की आम्ही 11:15 वगैरे स्टार्ट करतो जेवण वगैरे, आणि ह्या वर्षी 11:15 कम्प्लीट झाले आणि मी आज लवकर झोपणार आहे. Early the next morning. पहिले तोंडाला लावून व्हिडिओ मध्ये तोंड मध्ये खराब आहे दिसतो. आडवा ना रे. पहिलेच तोंडाला लावून. मला माहिती कुठ पहिला डोक्याला लावतात, मग तोंडाला लावतात, मग हाताला लावतात, उलटा झाला स्टेप.
डोळ्यात पण गेलं ते जाऊ थोडं उडी काय ठेवले तनुज नाही ठेवला तुला सगळंच बघायचं असतं तनुला पण लावला तनुज नाही उडी ठेवला बरोबर भेटला मेहंदी काढ काय काय पुढल्या वर्षी पण इथंच लावायला लागेल त्याच्या पुढल्या वर्षी पण येते त्याच्या पुढल्या वर्षी पण येते असं पण उठणं लावतो चोळून चोळून एकदम सोडलं तिने मला काय प्रतिक्रिया काय प्रतिक्रिया काय तुझी आहे त्याच्यावर एवढं झूम A few moments later. काहीच सकाळी उठून मला असं वाटलेलं की मी थोडीशी लेट जाईन आज हॉस्पिटलला पण आज हॉस्पिटलला एक सोडून दोन इमर्जन्सी झालेल्या आहेत सिस्टर तिकडे आहेत त्यांना मी ऑलरेडी सांगितलं पण मला जावं लागतंय आणि माझ्यासोबत तन्या पण येते लोक इकडे मी बघते तर लोक सगळे फिरताय तिकडे सगळीकडे आणि मी चालले हॉस्पिटलला मेकअप करून आणि मी पण हा ना आणि मेकअप वगैरे करून आम्ही चाललोय हॉस्पिटलला A few moments later. आता मी चालले घरी खूप पेशंट होते त्यांना तू थकलीस का ग बसून 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 थकलीस झोप यायला लागली मला तरी मी वायफायचं वगैरे सगळं पासवर्ड वगैरे दिलेला थकायचं काही कारण नव्हतं पण फोटो वगैरे काढले थोडेफार जणांचे आणि माझे पण आज इंस्टाग्रामला येतील आणि जर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करत नसाल तर फॉलो करा तुम्हाला तिथे ना रिअल टाइम कॉन्टेंट सगळा दिसेल की नक्की आजच्या दिवसाला मी काय करते हे सगळं दिसेल तुम्हाला आणि येस आता मी घरी चाललोय पाणीपुरीचा प्रोग्राम आहे मम्मीला मी म्हटलं की हिरवा वाटाणा म्हणते पांढरा वाटाणा भिजत टाक तर कारण अचानक ठरलं ना म्हणून गरम पाण्यामध्ये भिजत टाक म्हटलं दोघींना एकदमच वाटलं खावंसं हा पण मम्मी म्हटली की आता तो पांढरा वाटाणा आम्ही घर जरा थोडंसं लावतोय ना त्याच्यामुळे कुठे पांढरा वाटाणा ठेवलाय हे मम्मीला लक्षात नाहीये त्याच्यामुळे तर बघू तिला भेटलाय का आणि तिने शोधून तो लावलाय का भिजत ठेवलाय का हे बघायला पाहिजे आणि जर तिने तसं केलं असेल तर आज संध्याकाळी पाणीपुरीचा बेत आहे मला किती दिवसापासून पाणीपुरी खायची होती खूप दिवस झाले मला पाणीपुरी खायची होती पण मी त्याचा वेट करत होते कारण त्यांना आणि तू जर त्यांना आज बोलली नसतीस ना पाणीपुरीचं तर मी तुला ह्या 2-3 दिवसामध्ये तिथे जाऊन खायला आपण चल म्हणून बोलली असते माहितीये का एवढं मला पाणीपुरीची क्रेविंग झालेली पण आता एकटीला जायचं म्हणजे असं होतं म्हणून मग हिचं वेट करत होते आता फायनली मी पाणीपुरी पोटभर खाणार आहे पोटभर सो तुम्हाला मागच्या म्हणजे परवा एक दिवस आड करून तुम्हाला म्हटलं होतं मी की पाणीपुरी करणार आहे मी पण काही कारणास्तव ते जमलं नाही सो नंतर आपण बघू पाणीपुरीचा बेत आणि आता लक्ष्मीपूजन इथे झालंय आणि मी आता आले 10 वाजता मी आणि तन्या आणि आता पहिला मी जेवून घेतो हा बघ हा आता मी जेवून घेतो आणि मग झोपू The next day. गाईज आम्ही ना आता भाऊबीज करणार आहोत आणि कारण आज पाडवा आहे बट आज आमची भाऊबीज पण होणार आहे कारण दादाला जायचे आहे उद्या असं दादाला जायचे आज पुण्याला तो खास आलेला त्याला घरी थोडी इमर्जन्सी आली त्यामुळे तो आलेला इथे घरी आणि त्यामुळे त्याला लवकर जायचं होतं म्हणून तो आज चाललाय आणि आता आमची भाऊबीज होणार आहे आली दिवाळी पाडवा स्पेशल इकडे मम्मी पप्पांचा पाडवा मिठाई काय आहे नाईस नाईस
पप्पा काय गिफ्ट मम्मीला पाडव्याचं? बस बस बस. येस बरोबर हक्काच आहेत ते. हा अलभ्य लाभ अलभ्य क्षण. बस बस